आज मी बनवणार आहे पालकाचं सॅलड. त्यासाठी इथे मी पालक स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे आणि 2 टोमॅटो छोटे कापून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे मिरची आणि लसूण, म्हणजे अगदीच अर्धी मिरची आणि एक फोड लसणाची मिक्सरला बारीक करून घेतली आहे. थोडा कढीपत्ता आणि जिरं याचा मी तडका देणार आहे. तर सर्वप्रथम मी आता ही सर्व साहित्य एकत्र करून घेते. आणि आता चवीनुसार मीठ. सो आपण आता हे एक जीव करून घेऊया सारं मिश्रण. फोडणीची खिचडी म्हणा किंवा एखादी सुकी भाजी पोळी त्यासोबत खायला खूप छान लागतं. तर मंडळी, अशा प्रकारे पालकाचं सॅलड खाण्यासाठी सज्ज आहे. काय मग मंडळी, येत आहे ना जेवण करायला? मस्तपैकी गरम गरम फोडणीची खिचडी, सुकटीला पालकाचं सॅलड, कांदा आणि हो स्वादिष्ट असं लोणचं.